प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव असो. कितीतरी लोक हे जग सोडून जात असतील, पण आपण देवाच्या कृपेमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये आहोत आणि ह्या उपस्थितीमध्ये आपण आहोत, त्याबद्दल देवाच्या नावाला गौरव असो. या दुपारच्या वेळेमध्ये परमेश्वराने आपल्याला एकत्र आणलेलं आहे. आणि प्रियानो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण जे काही आहोत इथे सर्वजण आणि जे काही ह्या चॅनलमध्ये जे कोणी आता उपस्थित आहेत, ते फक्त देवाच्या योजनेमुळे आहेत. आज जे काही तुम्ही वचन ऐकत आहात ते परमेश्वराच्या गौरवासाठी आणि देवाचे निवडलेले लोक आहोत म्हणून आहोत. देवाचे आभार मानते की रोपे चॅनल बद्दल, कारण हे महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत देवाचं वचन, सुवार्तेचं कार्य, परमेश्वराचं कार्य पोचवत आहे. आज कितीतरी विरोध होत आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील आपले काही भाऊ, आपले काही बहिणी आहेत, त्या लढत आहेत, परमेश्वराचं वचन घेऊन लढत आहेत, सैतानाशी युद्ध करत आहेत आणि त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. त्याबद्दल मी रोपे चॅनलचे आभार मानते की खूपच अद्भुत रीतीने ते कार्य करत आहेत. कितीतरी अडचण, कितीतरी समस्या, कितीतरी अडचण येत असतील त्यांना, पण तरी देखील त्या सगळ्या गोष्टीवरती मात करून ते उभे राहिले आहेत आणि देवाचं वचन परिपक्वतेने उभे करून आपल्याला पुढे आणत आहेत, आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. का? कारण की परमेश्वरानं दिलेलं ओझ जे आहे ते तुम्हाला आणि आम्हाला जे दिलेलं आहे ते त्यांना जे दिलेलं आहे ते सर्वांपर्यंत पोचावं, ह्यासाठी म्हणून परमेश्वरानं त्यांना या रोपे चॅनलला ओझ दिलेलं आहे आणि ते पूर्ण करत आहेत. त्याबद्दल देवाच्या नावाला मी खूप खूप आभार मानते की देवानं इतकी कृपा पुरवलेली आहे, त्याच्या लोकांना सामर्थ्य पुरवलेलं आहे. पौल जो म्हणतोय तो योग्य म्हणतोय की मला जो सामर्थ्य देतो तो परमेश्वर अगदी सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, त्याच्यामध्ये मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. आणि खरोखरच फिलिप 4:13 प्रमाणे जे सांगितलेलं आहे ते अगदी वचन आपल्यामध्ये पूर्ण होत आहे. या वेळेमध्ये आपण प्रार्थना करूया वचनासाठी. आपण वचनाला जात असताना हे वचन आपल्याला समजण्यासाठी परमेश्वरानं सहाय्याने मदत करावी, पण आपण 2 मिनिटं परमेश्वरापुढे नतमस्तक होऊया. धन्यवाद प्रभू, आम्ही तुमचे आभार मानत आहे, तुमच्या नावाची स्तुती गौरव करत आहे पित्या. या वचनाबद्दल तुझे आभार मानताय प्रभू. बोलणारे मी नाही परमेश्वर प्रभू, तू असणार आहेस पित्या. परमेश्वर बापा, संदेश हा माझा नाही प्रभू, तर तुझा असणार आहे पित्या. आणि परमेश्वर बापा, लोक जे आहेत ते तुझे आहेत परमेश्वर बापा. आणि परमेश्वर प्रभू, तू तुझ्या लोकांकडून तुझं कार्य करून घेत आहेस आणि तुझ्या लोकांपर्यंत तुझं वचन पोहोचून त्यांच्याद्वारे तुझं गौरव करून घेत आहेस. तुझा आभार मानताय बापा. हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला समजण्याची बुद्धी आणि मला बोलण्यासाठी सहाय्याने मदत कर. ही प्रार्थना येशूच्या नावात मागत आहे. पवित्र आत्मा लीड आणि गाईड कर. ही प्रार्थना येशूच्या नावात मागत आहे पित्या. आमेन. प्रियानो, जास्त वेळ घेत नाही, आपण वचनामध्ये जात आहोत आणि वचन जे काय असेल ते आपल्याला बोले. जास्त वचन आपण जितकं वाचतो तितकं कमीच आहे, कारण की परमेश्वराचं वचन जे आहे ते आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करतं. परमेश्वर वेगवेगळ्या मार्गाने आपल्या लोकांशी बोलतो. कधी तो वचनाच्या द्वारे बोलतो, कधी प्रार्थनेच्या द्वारे बोलतो, कधी सेवकाच्या द्वारे बोलतो, कधी स्वप्नाच्या द्वारे बोलतो, कधी दृष्टांताच्या द्वारे बोलतो. पण परमेश्वर हा बोलत असतो आपल्याशी. ज्यावेळेस त्यानं आपल्याला निवडलेलं असतं तेव्हा तो आपल्याला सोडत नाही, तो टाकत नाही, तो आपल्या पुढे पाठ फिरवत नाही. मनुष्य फिरवतो पण मनुष्य फिरवतो पण परमेश्वर कधीच फिरवत नाही. तर तो प्रत्येकाला साथ देतो आणि त्याची योजना जी त्याच्या जीवनामध्ये आहे ती पूर्ण करून घेतो. आणि म्हणूनच आज तुम्ही ना आम्ही निवडलेली लोक आहोत, ते आपण वचन ऐकत आहोत आणि मी वचन बोलत आहे, कोणी वचन ऐकत आहे. पण प्रियानो, इथपर्यंतच आपलं आहे का? एवढंच ख्रिस्ती जीवन आहे का? आता सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणाल तर हा काळ शेवटचा काळ आहे, पण कृपेचा देखील काळ आहे. परत नाही मिळणार हा वेळ. परत ही वेळ, संधी ही परत मिळणार नाही. आता ही वेळ आहे, ह्या वेळेमध्ये सर्व काही साधून घ्यायचं आहे. परत ती वेळ मिळणार नाही. गेलेली वेळ परत येणार नाही. म्हणून या वेळेमध्ये आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि जी काही देवाची योजना आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण केली पाहिजे. आणि वचन सांगते आपल्याला गलतीकरास पत्र 6वा अध्याय आणि 3रं वचन सांगतंय, 2रं वचन सांगतंय, एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे नियम पूर्ण कराल. काय बरं हे सांगितलेलं आहे वचन? या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? हे वचन आपल्याशी काय बोलतंय? हा, माझं तारण झालेलं आहे, मी सुवार्ता ऐकलेली आहे, मी येशूला तारणकर्ता म्हणून स्वीकारलेला आहे, माझा बाप्तिस्मा झालेला आहे, मी प्रार्थना देखील करते, सर्व काही करते, पण तरी देखील मी का उणी आहे, मी का उणा आहे, माझ्या जीवनामध्ये का पोकळी आहे, का वाळवंटाप्रमाणे माझं जीवन आहे.
असा आपण कधी विचार केला का? का आमच्या जीवनामध्ये समस्या आहेत? का आमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत? याचा आम्ही विचार केला का? तर प्रियानं आधी आपण आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण आपल्या हितले नाही, तर आपण परमेश्वराच्या घरचे आहोत. स्वर्गवासी आहोत आपण. आपण स्वर्गातले आहोत. आपलं हित कायमस्वरूपी काहीच नाही. मस्त माणसं म्हणतात, की माझं हे आहे, मी हे बंगला बांधेन, मी गाडी घेईन, मी प्रॉपर्टी करेन, मी माझं करिअर करेन, मी एका स्टेटस पर्यंत जाईन, मी खूप काही सगळं मिळवेन. पण सगळं मिळवलं तरी देखील शेवटी शून्यामध्येच आपण येतो. शेवटी आलेला प्रत्येक माणूस हा जातोच आणि सगळं सोडून जातो. अजूनपर्यंत अशी कुणाचीच कुणी तरतूद केलेली नाही की घेऊन जाण्याची. ते सगळं इथल्या इथंच राहतंय. मग माझ्यासोबत जाणार आहे ते काय जाणार आहे? आणि तेच महत्वाचं आहे. जे मी जाणार आहे, जे माझ्यासोबत जाणार आहे, तेच मला घेऊन जायचं आहे आणि ते म्हणजे आहे परमेश्वराची कृपा. जी ह्या जीवनामध्ये मी जगत असताना जी माझ्यावरती होती आणि त्या कृपेच्या द्वारे मी जे मिळवलेलं आहे. जसं ह्या जगामध्ये आम्ही काम केल्यानंतर पैसे मिळतात आणि त्या पैशाच्या द्वारे आम्ही भरपूर काही मिळवतो. तसं ह्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना जी परमेश्वराची कृपा मिळते त्या कृपेच्या द्वारे मी जे काही मिळवलेलं आहे, तेच माझ्यासोबत जाणार आहे. आणि तेच मला त्याच्यासोबत उभं राहण्यासाठी सुद्धा धैर्य देणार आहे. आणि ह्यासाठी आपण परमेश्वराचं वचन जर वाचतोय तर ते समजून घेतलं पाहिजे. परमेश्वराची योजना जी काही आपल्यासाठी आहे ती अगदी खूप सुंदर आणि खूप चांगली अशी योजना आहे. देवाचं वचन सांगतंय इर्मया 29:11 मध्ये सांगितलेलं आहे वचन, की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुखीची आशा देणारे आहेत. म्हणजे आपल्याला चांगलं फळ देणारे आहेत. मग तरी देखील माझं जीवन का दुःखी आहे? कारण फक्त आपण स्वार्थीपणाने जगत आहोत. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, हे सत्य आहे. जर आपण आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला एक समजेल की आम्ही प्रार्थना करतो, पण दुसऱ्यांसाठी कमी पण स्वतःसाठी जास्त करतो. आणि ख्रिस्त जो आला तो दुसऱ्यासाठी जास्त जगला आणि आपल्यासाठी तो बिलकुल जगला नाही. आणि त्या परमेश्वराचे आपण जर लेकरं आहोत तर जसं झाड असेल तसंच फळही असलं पाहिजे. जर आम्ही म्हणतो की मी येशूचे मुलं आहे, मी येशूची मुलगी आहे, तर मी त्याचा नियम पूर्ण केला पाहिजे. मला माहित नाही की हे वचन जे कोणी ऐकत आहेत ते कुठल्या देशामधून ऐकत आहेत, कुठल्या शहरामधून, कुठल्या खेड्यामधून, कुठल्या गल्लीमधून, कुठल्या घरामधून ऐकत आहेत मला माहित नाही. पण तुम्ही जिथं आहात तिथं 100% सांगते की तुमच्या आसपास तारणाची गरज आहे. मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही जावा आत्ताच्या आता लगेच घ्या वचन आणि सुटा वाटत, असं मी म्हणत नाहीये. कारण प्रत्येकाला कॉलिंग वेगळं आहे, प्रत्येकाचं पाचारण वेगळं आहे. पण त्या पाचारणाप्रमाणे आम्ही चालण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही प्रार्थनेचं ओझ घेतलं पाहिजे. सेवेचा पहिला नियम आहे की आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. तर प्रियानो, आम्हाला हे ओझ यायला पाहिजे की त्या लोकांचं देवा तारण कर. कारण कधीतरी आम्हीही तिथेच होतो. पण आमच्यासाठी कुणीतरी ओझाने प्रार्थना केलेली आहे, आमच्यासाठी कुणीतरी ओझ घेतलेलं आहे, कुणीतरी ख्रिस्ताचा नियम पूर्ण केलेला आहे. आणि म्हणून आम्ही आज तारणामध्ये आहोत. तर प्रियानो, आज तुम्हाला आणि मला जर सत्य समजलेलं आहे तर सत्य आपल्याला बंधनमुक्त करतंय. या विश्वासाने आपण त्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. तिथं जो काही स्ट्रॉंग होल्ड आहे तो होल्ड आम्ही मोडला पाहिजे येशूच्या नावामध्ये. कारण वचन सांगते आपल्याला मत्ते 18:18 प्रमाणे की तुम्हास मी अधिकार दिलेला आहे. जर तुम्ही पृथ्वीवर बांधाल तर स्वर्गात बांधले जाईल, पृथ्वीवर मोकळे कराल तर स्वर्गात मोकळे केले जाईल. हे वचनाचा अर्थ काय आहे? ह्याचा उपयोग काय आहे? या वचनाचा अर्थ काय आहे हा समजून घेतला पाहिजे. त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. हत्यार नुसतेच घेतले आणि नुसतेच ठेवले तर त्याला काहीच अर्थ नाहीये. आम्ही ख्रिस्ताचे अवयव म्हणतो स्वतःला. आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत आम्ही म्हणतो. आम्ही युद्ध करणारे सैनिक आहोत म्हणतो. पण आमच्याकडे शस्त्र असून देखील आम्ही त्याचा वापर नाही केला तर त्याचा काय उपयोग आहे? आम्ही विश्वासाचा वापर केला पाहिजे. आमच्या विश्वासाचा वापर करून आम्ही प्रार्थना केली पाहिजे त्या लोकांसाठी. त्या लोकांचं तारण आणलं केलं पाहिजे. कारण असं म्हटलेलं आहे वचनामध्ये की अग्नीतून ओढून काढलेल्यासारखे त्यांना ओढून आणा. तुमच्या ओझ्याने ते मुक्त होतील. तर प्रियानो, आपण त्यांना त्यांच्या ओझ्यामधून मुक्त करण्यासाठी आपण हात दिला पाहिजे. सहजासहजी 4 पदरी दोरी 7 पदरी दोरी तुटत नाही किंवा 3 पदरी दोरी तुटत नाही, पण 1 पदरी दोरी असेल तर पटकन तुटते. असं का म्हटलेलं आहे? कारण की जेव्हा आपण एकमेकांसाठी ओझ्याने प्रार्थना करतो तेव्हा आपण ख्रिस्ताचे नियम पूर्ण करतो. म्हणजे आपण पूर्ण दोऱ्या आपण त्याला जो व्यक्ती आहे
जो निर्बल आहे, जो अज्ञानी आहे, जो अशक्त आहे, त्याला माहित नाही. पण जेव्हा आपण त्याच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा देवाचा आत्मा कार्य करतो. कारण कार्य करणारा तुम्ही आणि आम्ही नव्हे, तर परमेश्वराचा आत्मा कार्य करणार आहे. कारण हे तुम्ही आम्ही देऊ शकत नाही. वचनात म्हटलेलं आहे की देवाचं वचनच कार्य करणार आहे. आणि हे देवाचं वचन कार्य करण्यासाठी, पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करण्यासाठी, म्हणून आपण त्याला आमंत्रित केलं पाहिजे. आणि प्रार्थनेसाठी आमंत्रित करून त्या पवित्र आत्म्याला सांगितलं पाहिजे की पवित्र आत्मा तू ये तुझ्या सामर्थ्यानिशी आणि तिथली बंधनं तोड. ज्यावेळेस आम्ही विश्वासानं प्रार्थना करतो आणि ती बंधनं तोडतो, तेव्हा प्रियानो, एकदा नाही, दोनदा नाही, तुम्ही सतत जर प्रार्थना करत आहात तर एक दिवस ते बंधन तुटल्याशिवाय राहणार नाही. यहोशूआने प्रार्थना केली आणि मोठा डोंगर हा कोसळला. जेव्हा देवाच्या नावाचा घोष त्यांनी करत राहिले, त्याच्या भोवती भोवती घोष करत राहिलेत, घोषणा करत राहिलेत, तेव्हा तो डोंगर कोसळला. त्याला कोसळावंच लागलं, कारण की सामर्थ्य जे होतं ते परमेश्वराचं होतं, नाव जे होतं ते परमेश्वराचं होतं. परमेश्वर आपलं नाव कधी खाली पडू देत नाही. परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. केलेली प्रार्थना कधी व्यर्थ जाणार नाही. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्या तारणासाठी प्रार्थना केली पाहिजे. वचन सांगते पहिले दुसरे इतिहास आणि 29वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मुलांनो, आता हायगाय करू नका, कारण तुम्ही प्रभूसमोर उभे राहावे, त्याची सेवा करावी व त्याचे सेवक होऊन धूप जाळावा, म्हणून परमेश्वराने तुम्हाला निवडलेले आहे. परमेश्वराने निवडलेले आहे आम्हाला, कोणा मनुष्याने निवडलेले नाही आहे. तर आम्ही प्रार्थना केलीच पाहिजे. आम्ही प्रार्थनेचं ओझं घेऊन आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उभे राहिले पाहिजे. दररोज आणि दररोज आम्ही प्रार्थना त्या लोकांसाठी केली पाहिजे. आज कितीतरी सेवक लोक आहेत जे कठीण परिस्थितीमध्ये त्यांना विरोध होत आहे, खूप मोठं वाटेल. पण प्रियानो, जेव्हा आपण आपलं सोडून जेव्हा आपण दुसऱ्याचं पाहू, तेव्हा आपल्याला समजेल की आपलं त्यांच्या पुढे काहीच नाहीये. कारण त्यांनी आपलं घरदार सगळं, नातेवाईक, मित्र परिवार सगळं सोडून ते देवाचं वचन घेऊन पुढे गेलेले आहेत. आणि जे आपल्याला जमलं नाही ते त्यांना जमलेलं आहे आणि त्यांनी ते केलेलं आहे. तर आपण त्यांना प्रार्थनेचा सपोर्ट दिला पाहिजे, बळ त्यांना आपण दिलं पाहिजे. जेव्हा आपण त्यांच्यासाठी, त्या सेवक लोकांसाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्यांना सामर्थ्य पुरवतो. तेव्हा तिथं बंधनं तुटली जातात, चिन्ह चमत्कार होतात, प्रकाश प्रकाशित होतो, देवाचं अद्भुत कार्य होतं. असं परमेश्वराचं महान सामर्थ्य प्रकट होतं. आणि हे परमेश्वराचं सामर्थ्य प्रकट होण्यासाठी हे तुम्हाला आम्हालाच केलं पाहिजे. जे आपल्याला परमेश्वराने ओझं दिलेलं आहे ते ओझं आपण घेतलं पाहिजे आणि परमेश्वराच्या नावाला गौरव देऊन त्याच्यामध्ये आपण राहिलं पाहिजे. परमेश्वर आपल्याला सहाय पुरवतो, परमेश्वर आपल्याला सहाय करतो, म्हणून आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, आपण देवाच्या वचनामध्ये वाढलं पाहिजे. आपण वाढतोय, देवाचं वचन अंगीकार करतोय, देवाचं वचन बोलतोय. जर आपण बोलतोय तर त्याचा अंगीकार पण केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ते येऊन आपण त्याप्रमाणे वागलं देखील पाहिजे. सांगितलेलं आहे आपल्याला वचनामध्ये की तुम्ही वचन सुवार्ता सांगा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा प्रियानो, आपण ती वचनाची सुवार्ता सांगितली पाहिजे. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं आपल्याला ओझं मिळेल तेव्हा तेव्हा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. जे कोणी आजारी असतील त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. वेळ काढून आपण दवाखान्यामध्ये जाऊन अद्भुत असं कार्य होते. आपले शेजारी पाजारी बसलेले असतात, त्यांच्यासोबत आपण परमेश्वराचं वचन शेअर केलं तरी सुद्धा परमेश्वराचं अद्भुत रीतीने कार्य होते. कारण त्याद्वारे त्या कुटुंबाचं तारण होत असते. तो विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल, असं का सांगितलेलं आहे. कुटुंबातला एक व्यक्ती जर तारणामध्ये आला तर संपूर्ण कुटुंब परमेश्वर तारणामध्ये आणतो. हीच तर परमेश्वराची योजना आहे आपल्यासाठी. हीच तर परमेश्वराची योजना आपल्यासाठी जीवनामध्ये जी पूर्ण करायला पाहिजे आपण, आणि ही केलीच पाहिजे. आणि ते आपल्याला ओझं आहे, आपल्याला ते केलंच पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. आपल्या पित्यानं आपल्याला ते सांगितलेलं आहे, विश्वासानं आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे, ती आपण पूर्ण केलीच पाहिजे. जर आपण ही नाही जबाबदारी केली तर आपल्याला ते धाडस येणार नाही त्याच्या पुढे उभं राहण्याचं. कारण प्रत्येकाचं काम मोजण्यात, कुणी काय काम केलेलं आहे, किती काम केलेलं आहे, किती आत्मे मिळवलेले आहेत, किती जणांना सुवार्ता सांगले, किती जणांसाठी आपण प्रार्थना केली आहे, किती जणांना आपण मार्ग दाखवलेला आहे, हे आपल्याला तेव्हा विचारण्यात येईल. तेव्हा आपल्यापाशी धैर्य असायला पाहिजे. आणि हे धैर्य फक्त आणि फक्त परमेश्वराचा आत्माच आपल्याला देतोय. आणि त्यासाठी आपण एकमेकांसाठी ओझाने प्रार्थना केली पाहिजे. प्रियांनो, मी आज हे कठीण अशा पद्धतीने तुम्हाला हे वचन सांगते, म्हणून समजून घ्या की परमेश्वराची योजना आपल्यासाठी काय आहे. परमेश्वराचं वचन हे हातोड्याप्रमाणे आहे. ते रोज आणि रोज नुसतं प्रेमानेच आपल्याला फक्त सांगेल असं नाही, तर ते आपल्याला हातोड्याप्रमाणे आपल्या अंतकरणात ठोकलं देखील जाईल.
कारण ख्रिस्ताला खिळे ठोकले होते, फुले लावली नव्हती. आणि ते जर खिळे त्याला ठोकलेले आहेत तर आपल्या अंतकरणात देखील ते चटका लागला पाहिजे, की त्या सुवार्तेचं जे आपल्याला जे टोचणी आहे ती लागली पाहिजे. मला रात्रंदिवस झुरणी लागली पाहिजे की माझ्या ख्रिस्ताने माझ्यासाठी मरण सोसलेलं आहे, तर मलाही ते मुलगा म्हणून, मी मुलगी म्हणून माझं कर्तव्य बनतंय. त्यानं एवढं केलेलं आहे तर मी थोडं तर केलं पाहिजे. आणि हे ओझं जेव्हा आपण घेऊ आणि उभे राहू तेव्हा परमेश्वराचा आत्मा आपल्याला सहाय्य करेल. आणि तेव्हा आपल्या प्रॉब्लेम जे आहेत, आपल्या समस्या आहेत त्या आपोआपच मिटल्या जातील. कारण सपन्या 3रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आपण शेवटच्या पिरियडमध्ये आहोत. सपन्या 3रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये म्हटले की परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूंचे निवारण केलेले आहे. इस्रायलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे, तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही. म्हणजे परमेश्वराने तुझा दंड दूर केलेला आहे. इस्रायलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. म्हणजे परमेश्वराने आपल्या अपराधांची क्षमा केलेली आहे, आपले दंड दूर केलेले आहेत. परमेश्वराने आपल्या शत्रूंचे देखील निवारण केलेले आहे आणि इस्रायलचा राजा परमेश्वर आपल्यामध्ये आहे आणि तो आपल्याला विजय देतोय. तर आपल्याला आशीर्वादित आहोत प्रियानो. तर दाविदाप्रमाणे दावीद असा म्हणतो की माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, तर खरोखरच आपले पण वाहू द्या ना. आपण आशीर्वादित होऊन आपल्याद्वारे इतरांना पण आशीर्वाद मिळवून देऊया. होय ना प्रियानो. आपण हे देवाचे वचन आपल्या जीवनामध्ये अंगीकार करूया. देव हे वचन ज्यांनी ऐकलेलं आहे त्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण 1-2 मिनिटाची प्रार्थना करूया प्रियानो आणि नक्कीच या वचनाबद्दल विचार करा. परमेश्वर बाप्पा, आम्ही तुमचे आभार मानत आहे, तुमच्या नावाची स्तुती गौरव करत आहे पित्या. हे वचन तू आम्हाला दिलंस, तुझे आभार मानत आहे प्रभू. आज जितक्या कानांनी हे वचन ऐकलेलं आहे परमेश्वर बाप्पा, त्या अंतकरणात परमेश्वर बाप्पा हे वचन रुजलं जाऊ दे पित्या. त्यांचा अंतकरणाचा ठाव घेऊ दे परमेश्वर प्रभू. त्यांच्याशी बोलू दे परमेश्वर बाप्पा. तुझं कार्य होऊ दे परमेश्वर बाप्पा. आणि परमेश्वर प्रभू त्यांना ते ओझं मिळू दे, सेवेचं ओझं मिळू दे पित्या. जेणेकरून परमेश्वर प्रभू त्यांच्या परीने काही ना काही करून परमेश्वर बाप्पा प्रत्येकाने ते सेवेचं ओझं घेऊन तुझी सेवा, तुझं कार्य, तू दिलेलं कर्तव्य पूर्ण करावं असं तुझ्या दयेने कृपेने कार्य होते दे बाप्पा. ऐकणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित कर बाप्पा. ज्यांनी हे वचन ऐकले आहे त्यांच्या कुटुंबांना आशीर्वादित कर. मला माहित नाही पित्या त्यांच्या समस्या काय असतील, त्यांच्या काय अडचणी असतील माहित नाही पित्या, पण त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादित कर. कुटुंबामध्ये आजारी असतील तर त्यांना आरोग्य दे, त्यांच्या समस्या दूर कर, त्यांना आशीर्वादित कर. आणि परमेश्वर बाप्पा येणाऱ्या दिवसामध्ये बाप्पा त्यांनी देखील प्रभू तुझं गौरव करावं असं तुझ्या दयेने कृपेने कार्य होते प्रभू. पुन्हा एकदा बाप्पा रोपे चॅनलसाठी प्रार्थना करत आहे की तू आशीर्वादित असं हे चॅनेल कर परमेश्वर बाप्पा. ह्या चॅनेलमध्ये परमेश्वर प्रभू असणारे प्रत्येक संदेश बाप्पा, प्रत्येक भावा आणि प्रत्येक बहिणीला अभिषेकाने भर, सामर्थ्याने भर आणि त्यांचा अद्भुत रीतीने वापर करून घे प्रभू. हे जे चॅनेल आयोजित करत आहेत पित्या त्या भावांसाठी प्रार्थना करताय की तुझा अभिषेक सतत आणि सतत त्यांच्यावरती वाहू दे परमेश्वर बाप्पा. सामर्थ्याने त्यांना भर परमेश्वर बाप्पा. त्यांच्या अडचणीवरती मात करून उभे आहेत प्रभू, तर त्यांना अधिक आणि अधिक अभिषेकाने भर, सामर्थ्याने भर. होय पित्या, तो आमची प्रार्थना ऐकत आहेस पित्या आणि आज तू सर्वांना आशीर्वादित करत आहेस आणि हे वचन आज आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित केलं आहेस. तुझे आभार मानून ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागत आहे म्हणून ऐक पित्या. आमेन.